संध्या गायकवाड प्रकरणात आता बाबूराव पोटभरे पुढे आले आणि ज्या पद्धतीने त्यांनी या दवाखान्याची आणि या प्रशासन व्यवस्थेची उधळण केली, खऱ्या अर्थानं सामाजिक न्यायासाठी असे पुढारी पुढे आले पाहिजेत. ही काळाची गरज आहे. कारण की यांच्याच हातात आहे ना ही व्यवस्था. कारण की जेवढे पुढारी सक्रिय तेवढी यंत्रणा चांगल्या पद्धतीने सर्वसामान्यांसाठी ऍक्टिव्ह. परंतु असं होत नाही. प्रत्येक पुढारी आपल्या पुरताच बघतो. आपल्या जमाबेरजेमध्ये जर खऱ्या अर्थानं त्याच्यात काही फरक पडत असेल तर उतरतो. मग बाकीच्या जनतेचं काय? त्या जनतेने हाल्या मारलाय का कोणत्या परिस्थितीत जनता जन्माला आली? कारण की ज्या पद्धतीनं प्रत्येक जण आपल्या आपल्या मर्यादेपुरतच काम करण्याची इच्छा ठेवलेल्या या नेत्यांना, यांच्या संकुचित बुद्धींना खरी क्यू येते. जेव्हा छाया पांचाळ हा प्रकार झाला होता आणि सगळ्या जिल्ह्यात याची चर्चा झाली होती, मात्र त्यावेळेस एकही पुढारी पुढे आला नाही. त्यानंतर मुस्कान शेख याही प्रकरणात त्याच समाजातील त्याच जातीतील लोक पुढे आली आणि आता संध्या गायकवाड प्रकरण पुन्हा तेच. कुठपर्यंत आपल्या पुरतं भात पत्तार वाढणार हो तुम्ही? खऱ्या अर्थानं व्यापक आणि ज्या पद्धतीच्या प्रशासकीय व्यवस्था या जिल्ह्याला हव्यात, या जिल्ह्याच्या सर्वसामान्य लोकांसाठी या सगळ्या गोष्टी करायला हव्यात, मात्र त्याला फाटा मारून आपल्या आपल्या पद्धतीच्या सोयी बघणारी हे नेते खऱ्या अर्थानं राजकीय भूमिकेत योग्य आहेत का, हा याचंच विश्लेषण करण्यासाठी मी तुमच्या समोर आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजेश दुबे. मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. कशी एखादी घटना घडली की सगळे जागरूक होतात. मग त्या पद्धतीने त्याच्या संदर्भात काय काय उपाययोजना करता येईल, कशा पद्धतीने त्याच्यावर भूमिका घेता येईल, मग कशा पद्धतीनं शासनाला कोंडीत धरता येईल, यासाठी सगळे प्रयत्न करतात. पण फक्त आपल्या पुरतं बरं का, आपल्या जाती जमाती पुरतच. व्यापक दृष्टिकोन आणि सार्वभौम हा विषय व्हावा यासाठी कोणीही हात लावत नाही. आणि अशीच भूमिका घडली. संध्या गायकवाडच्या संदर्भात जी काही बातम्या आणि जी काही परिस्थिती समाजात निर्माण झाली, आणि खऱ्या अर्थानं ही पहिली वेळ नव्हती. ही या जिल्हा दवाखान्याची ही तिसरी वेळ आहे. मग अशा पद्धतीच्या अगोदर दोन परिस्थित्या यांनी घडवल्या आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने सर्वसामान्य माणसासोबत हे कशा पद्धतीनं आपला ट्रीटमेंट देत आहेत, कशा पद्धतीने त्यांचा विचार करतायत, ह्याची पोलखोल झाली. पण ही पोलखोल होताना ज्या पद्धतीनं याच्यावर आपल्या पुरतं जो एक समीकरण मांडण्याची सवय झाली ना या राजकीय आणि या सामाजिक भूमिकेला, खऱ्या अर्थानं तीच देशासाठी खूप मोठी घातक आहे. ठीक आहे, प्रत्येकाने आपल्या जाती जमाती पुरतं बघावं, मग प्रत्येकाने आपल्या परिस्थित्या मांडाव्या. मग ते ज्यांचा नेता नाही त्यांनी काय करावं? त्यांनी कोणत्या अडचणीला जाऊन बसावं? का त्यांचा कोणी वालीच नाहीये? खऱ्या अर्थाने ही या संकल्पनेने या लोकशाहीचा उदय झालेला नाहीये. नेता म्हणजे तो नेताच आहे. भलेही तो संघर्षात असेल किंवा सत्तेत असेल किंवा त्याची भूमिका यायला वेळ लागत असेल, पण शेवटी सगळ्यांसाठी आवाज उठवणं त्या नेत्याचं आद्य कर्तव्य आहे. कारण की प्रतिनिधित्व करतोय ना, समाज जीवनात येतोय ना, सामाजिक जीवनाचा वसा घेतोय ना. मग या सगळ्या गोष्टी करत असताना फक्त जर ही नेतेगिरी आपल्या समाजापुरती असेल तर प्रत्येकाने आपल्या पद्धतीनेच ठेके घेतलेले आहेत. मग या प्रत्येक गोष्टीमध्ये कोणी ब्राह्मण महासंघाचा एखादा अध्यक्ष येऊन बसेल, कोणी वंजारी समाजाचा एखादा अध्यक्ष येऊन बसेल, कोणी मागासवर्गीय समाजाचा एखादा नेता येऊन बसेल. असं काय चाललंय? हे ज्या दवाखान्याच्या सिस्टीमवर खऱ्या अर्थानं मागच ताशोरे ओढले पाहिजे होते, त्या किष्किंधा पंचायतनं खूप आंदोलनं केली. ती जिल्हा कार्यालयावर चढली, ती दवाखान्याच्या ह्याच्यावर चढली, तिला वारंवार प्रशासनानं विठीस धरलं, पण कोणीही शब्द बोललं नाही. सगळे बघायची भूमिका घेऊन गप्प होते. सुनेत्रा वहिनी जेव्हा बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या त्यांनी दोनदा त्या सरकारी इस्पितळाकडे त्यांनी बघितलंय. त्यावेळेसही कोणी काही ब्रश शब्द काढला नाही.
कारण की कुणाच काही जळत नाही ना, जळतंय ते सर्वसामान्याचं. मग अशा वेळेस जर ह्या गोष्टी फायलावर घेतल्या आणि ह्याच्यातली सोकावलेली मंडळी, ज्या पद्धतीने बाबू पोटभरे आता चांगलंच त्याचं पोस्टमॉर्टम करतायत, ज्या पद्धतीने ते कोण ढाकणे नावाच्या डॉक्टरचा विषय ऐरणीवर घेतलाय, त्या डॉक्टरांच्या पद्धतीने ज्या पद्धतीने त्यांनी ते सर्जिकल ग्लोव्ज आणि जी कापूस तिच्या पोटात ठेवलाय आणि तिच्यावर 3-3 शस्त्रक्रिया झाल्यात, ही सगळी कैफियत मांडतायत. पण ती कैफियत फक्त आपल्या स्वतःपुरतीच. कारण की ते बोलताना बोलले, हे माझे खूप दिवसापासून नातेवाईक आहेत, माझ्या जवळचे आहेत. मग त्यामुळं तुम्ही पुढे आलात का? अहो, या गोष्टीसाठी सर्वसामान्य लोकांसाठी रस्त्यावर या ना, सर्वसामान्याचे प्रश्न मांडा ना आणि विचारा त्या कमिटीला, जी काही या छाया पंचायतच्या मृत्यूनंतर जी एक कमिटी गठीत करण्यात आली होती, थातूर मातूर त्यांनी एक अहवाल तयार केला होता. त्या अहवालाचं अजूनही काय झालं ते माहित नाही, पण ते अहवाल मांडला होता आणि अजूनही दोषींवर कारवाई झालेली नाहीये. मग विचारा ना, तिथूनच खरी सुरुवात झाली ना. पुन्हा मुस्कानच्या प्रकरणात काय झालं ते विचारा. झाडा गाचांड्या यांच्या का धरत नाहीत? का? आपल्या पुरतच मांडायचंय आणि बाकींना सगळ्यांना वाऱ्यावर सोडायचंय. ही भूमिका सामाजिक तत्वात कुठंही बसत नाही. त्यामुळं जर आवाज उठवायचा असेल, प्रत्येक प्रश्न मांडायचा असेल, प्रत्येक गोष्टीवर न्याय मिळवून द्यायचा असेल, ते सगळ्यांसाठी, फक्त आपल्या पुरतं नाही. संध्याला निश्चित न्याय मिळाला पाहिजे. संध्यासोबत जी काही परिस्थिती झाली, ज्या पद्धतीची हलगर्जीपणा केल्यामुळं आज तिची गर्भपिशवीही काढण्यात आली आहे, असं बाबूराव पोटभरांनीच मला सांगितलं, या व्हिडिओवर सांगितलं. पण ही सगळी परिस्थिती या हलगर्जीपणामुळं आणि या डॉक्टरच्या आत्मकेंद्रित वृत्तीमुळे झालं आहे. कारण की हे डोनेशन देऊन येतात हो, आणि डोनेशन दिल्यामुळं यांच्या तोंडाला आता असा रक्त लागले. त्यामुळं पैशाचं रक्त एकदा तोंडाला लागलं आणि पैशाचा नशा एकदा माणसाच्या डोक्यात भिनला ना, तर मग तो कसल्याही परिस्थिती, सामाजिक व्यवस्था, आपली नैतिकता, आपली परिस्थिती काही बघत नाही. त्याला फक्त दिसतो पैसा. मग येणे केणे, एखादा जीव गेला तरी चालतो यांना, पण पैशाची फ्लो थांबला नाही पाहिजे. मग सोकवले गेले यांना व्यवस्थेने, यांना सगळ्यांनीच सोकवलंय. कधीच कुणी कुणाच्या एखाद्या डॉक्टरला विचारत नाही, फक्त तो हात लावण्याचे 500 रुपये 300 रुपये कशाला गोळ घेतो. फक्त 2 मिनिटाचं तुमचं कन्सल्टिंग होतं ना, तुमच्याकडूनच विचारलं जातं काय दुखतंय, कुठं काय काय आहे. कधी हे जुने जे डॉक्टर्स होते, जे नाडी परीक्षण करून सांगायचे, तुझ्या पोटात दुखतंय, तुझं डोकं चक्कर, तुझ्या डोक्यात भिनभिनतंय, तुझ्या अंगाला थरथरी सुटते, ह्यांना काही पडलेलं नाही. हे आला पेशंट, विचारलं काय दुखतंय, पोटदुखी आहे, फक्त पोटदुखीच्या गोळ्या देणार. पण त्याचे परिणाम कशामुळे होत आहेत, ही पोटदुखी कशामुळे निर्माण झाली, याचा कधी छडा लावायचे प्रयत्न करत नाहीत. कारण की पुढचा पेशंट लाईनला असतो, 300 रुपये येणार असतात ना पुढचे. मग अशा पद्धतीच्या व्यवस्थेमध्ये समाजाचं आरोग्य कशा पद्धतीने सुदृढ राहील? मग पोट दुखतंय तर पोटाच्या गोळ्या, डोकं दुखतंय तर डोक्याच्या गोळ्या. डोकं दुखतं म्हणलं की त्यांच्या डोक्यातले चक्र फिरतात. लगेच त्यांना लक्षात येतं की नाही, MRI मधून आपल्याला 1500-1600 रुपये कमिशन मिळतं. मग ही टेस्ट करायला लावली की त्याच्यातून 1200 ते 1300 कमिशन मिळतं. मग ती टेस्ट करायला लावली की त्याच्यातलं 700-800 रुपये कमिशन मिळतं. मग रक्त तपासायला लागलं, त्याच्यात 300-400 रुपये आपले पक्के. म्हणजे एक पेशंट गेला की एकूण 5000 रुपयाचं गणित, ते डोक्याचं पेशंट गेला किंवा दुसरा कोणता पेशंट गेला की त्याचे 5000चं गणित त्यांच्या डोक्यात पक्क असतं. मग हे करण्यासाठी त्याच्यात भले रिपोर्टमध्ये येऊ न येऊ, पण आपली माझी शंका आहे बरं का, असं म्हणून त्याला तपासायला लावणं. मग त्याच्यात धंदाही चालतो ना, ते MRI वाल्याचा धंदा चालतो, त्या पॅथॉलॉजिकल लॅबवाल्याचा धंदा चालतो. जी काही एक यंत्रणा असते, ती टेस्टिंग यंत्रणा जी काही ठरलेली असते, तिचा धंदा चालतो. मग हे धंदे सेट करणारी लोक आहेत. मग हम भी खाते तुम भी खाओ. मग ह्याच्यावर कधी विचार केला नाही. अहो, या बाळंतीणबाईंची विनाकारण 7-7, 8-8 सोनोग्राफ्या करायला विवश करणारे हे लोक. आज सोनोग्राफीचा रेट काय आहे बघा. जी सोनोग्राफी 2009-10 ला 100 रुपयात किंवा 300 रुपयात होती, आज तिचे 1600, 1800 रुपये रेट झाले. आणि सर्वसामान्य माणसांनी आणायचे कुठून हे पैसे?
सोनोग्राफी तीच आहे, सगळी परिस्थिती तीच आहे, पण त्याची रेट हे 6 पटीने वाढवलेत. कारण की रेडिओलॉजिस्टची संख्या कमी आहे ना, सापडत नाहीत. आणि काही जे काही समाजसेवी भूमिका घेऊन चालणारी जी काही लोक आहेत, त्यांना मग हे आडफाटा घालतात. मग युनियन तयार करतात, नाही नाही तेवढं घेतलंच पाहिजे, त्याशिवाय जमत नाही. ही परिस्थिती जी आरोग्य विभागात येऊन पडली आहे, सर्वसामान्य माणसाचं शोषण चालू आहे. प्रत्येक ठिकाणी ज्या पद्धतीचे आज जेनरिक मेडिसिन फक्त नावाला जेनरिकचे दुकानं उघडी आहेत. एकही डॉक्टर जेनरिकच्या औषध प्रिस्क्रिप्शन लिहून देत नाही. कारण की त्या मेडिकलवाल्याचाच कागद, मेडिकलवाल्याचेच खाणं, मेडिकलवाल्याचंच पिणं आणि मेडिकलवाल्याचं सगळं वैभव तयार करून देणारा मेडिकलवाला, त्याचं पोट चालणार कसं? काही जणांची तर स्वतःचीच मेडिकल आहेत. मग अशा पद्धतीने विळख्यात घेतलेली ही व्यवस्था आणि विळख्यात घेऊन स्वतःचं भरणारं उदर खऱ्या अर्थानं चिंताजनक आहे. त्यामुळं बाबूरावजी, विनंती आहे तुम्हाला, फक्त संध्या गायकवाड पुरता विचार करू नका. ह्या जनता म्हणजे ही 20 लाखापेक्षा जास्त मतदान करणारी जनता आहे या बीड जिल्ह्याची. आणि ज्या पद्धतीने ही लोक मतदान करून आपलं प्रतिनिधित्व निवडतात आणि ज्या पद्धतीने ही परिस्थिती आमच्यावर येऊन ठेपते, पैशावाल्यांचं त्याच्यातलं 10-20% चालतं. ते संभाजीनगरला जाऊन उपचार घेतील, ते पुण्याला जाऊन उपचार घेतील, ते नगरला जाऊन उपचार घेतील, ते लातूरला जाऊन उपचार घेतील. पण ज्यांच्या खिशात त्या संध्यासारखी लोक, की ज्यांची परिस्थिती जेमतेम आहे, आणि जेव्हा ढाकणेंनी 5 लाख रुपये सांगितले असेल तर त्याच्या आई वडिलांना किंवा तिच्या नवऱ्याला किती घाम आला असेल. कदाचित 5 लाख रुपये त्यांनी एकत्र तरी कधी बघितलेत का, हा प्रश्न आहे. पण अशा पद्धतीने ही यंत्रणा पिळते लोकांना आणि आपली परिस्थिती चांगली आहे असं दाखवण्याचा भास करते. पण नाही, खऱ्या अर्थानं सुधारणा झाली पाहिजे. आणि हे बीडचंच एकट्याचं दुखणं नाही. हे जे आतापर्यंत जे बोललो ना मी, जे मांडलं ना, ते प्रत्येक जिल्ह्याची परिस्थिती आहे. प्रत्येक आरोग्य विभागाकडे कुठंही जा, या पद्धतीचे तंत्र बसून घेतलेत त्यांनी, अलिखित नियम केलेत. आणि याच्यात भरडला कोण चाललाय? तो सर्वसामान्य माणूस. विचार करा, शासनाच्या योजना काही कामाच्या नाहीयेत, कारण की तिथंही दलाल बसलेले आहेत. त्या दलालांनी आपली परिस्थिती शेकण्यासाठी मग त्यांच्याकडून ही दुकानदारी सुरू झालेली आहे. महात्मा फुले योजना, आयुष्यमान योजना, ही कारण की योजनेचे पैसे त्यांच्या मूल्यांकनानुसार येतात आणि त्या मूल्यांकनात या डॉक्टरांचं काही भागत नाही. कारण की त्यांनी जरी ऑपरेशनचा खर्च योग्य तो दिलेला असेल, तरी यांना जी मलाई खायची सवय लागलेली आहे आणि तितक्याच खर्चामध्ये सगळ्याच गोष्टी आवरत नाहीत. जर एखादा हार्टचा पेशंट असेल, त्यांनी हार्टचंच कोटेशन द्यावं, म्हणजे तेवढं त्याचं हे असावं, त्याला त्याच्यापुरतं मर्यादा आहे. पण त्याला जर शुगर असेल, त्याला जर बीपी असेल आणि त्याच्यासाठी लागणारे वेगळे पैसे, मग ते डॉक्टरने तरी कुठून आणायचे? मग त्या हार्टसाठी दिलेल्या, म्हणजे तुला खा म्हणलं तर नुसती जिलबीच खायची, भाकरीला हात लावायचा नाही, वरण खायचं नाही, भाजी बघायची नाही, फक्त वरणच तू जिलबीच खायची, अशी अनासक्तता या आरोग्य विभागाची झालेली आहे. आणि यामुळं खऱ्या अर्थानं योजना फक्त नावाला योजना राहिलेल्या आहेत. मग त्याच्या टेस्टिंग, त्याची जी काही खर्च आहे, ज्याची जी भूमिका आहे, ती सगळी पेशंटच्या माथी मारायची. मग एखादा पेशंट उठतो, मग त्याला चिथवलं जातं. एखादी चांगला एखादा उपचार केला असेल तर लगेच त्याला दुसरा डॉक्टर त्याच्या तोंडातलं शिकार गेलेलं असतं, मग त्याला लगेच प्रेरित करतो, जा तू कंप्लेन कर, मी येतो तुझ्या पाठीशी. अशी करून करून ही यंत्रणा सगळी कोलॅप्स केली. आणि वास्तविक स्वरूपात सर्वसामान्य माणसाच्या हातात काय दिलाय? तो झुंझुना. जे केजरीवालचे लोक वाजवतात, कधी कधी रविराज साबळे वाजवतात, तो खोळखोळा. तो खोळखोळ्याच्याच जिंदगीचा परिस्थिती झाली. त्यामुळे बाबूरावजी, तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. आता तुम्ही उतरलात आहे याच्यात, तर हा विषय सगळा भरडून काढा. आणि हा फक्त विषय तेवढ्या पुरता भरडून काढू नका, तर जिल्ह्यात काहीतरी चांगले आउटपुट पडतील. जय तुकाराम मुंडे महाराष्ट्रात दाखवतायत आणि तेही बीडचेच भूमिपुत्र आहेत. तुकाराम मुंडेंनी ज्या पद्धतीने हे सगळ्या गोष्टी भरडून काढल्यात, त्याने आज ज्या पद्धतीची सर्वसामान्याच्या आरोग्याची चिंता त्यांनी करू लागलेत ना, तसं सर्वसामान्य लोकांच्या
हक्काचा प्रश्न तुम्ही आता मांडा आणि खऱ्या अर्थाने ही परिस्थिती निवडण्याचा प्रयत्न करा, एवढीच विनंती. काय वाटतं तुम्हाला आणि कशा पद्धतीनं करावं आता बाबू पडभर यांनी? त्याला सुचवा, काही कळत असेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.